अन्नपूर्णा आपल्या सरस्वती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आपण शिक्षणशास्त्र पेपर क्रमांक 2 नेट सेट या विषयाची तयारी करत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये मी पेपर युनिट 1 एज्युकेशनल स्टडीजमधील पार्ट डी मधील स्वामी विवेकानंद व रवींद्रनाथ टागोर या शैक्षणिक विचारवंतांचे व्हिडिओ अपलोड केले, ते तुम्ही नक्कीच बघितले असणार. आज आपण युनिट क्रमांक 1 एज्युकेशनल स्टडीजमधीलच पार्ट डी सावित्रीबाई फुले या शैक्षणिक विचारवंतांचे विचार आपण बघणार आहोत. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला आणि 3 जानेवारी हा दिवस सगळ्यांना बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसंच सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण मराठीच्या पुस्तकातनं, इतिहासाच्या पुस्तकातनं, अनेक ग्रंथांमधून अभ्यास केलेलाच असेल. सावित्रीबाई फुले यांचं कार्य सर्वांना परिचित आहे. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. तर आपल्याला जे शैक्षणिक विचारवंत आहे, आपल्या नेट सेटच्या सिलेबसमध्ये जे शैक्षणिक विचारवंत आहे त्यांची जन्मतारीख मी कालाक्रमानुसार लावलेली आहे. त्याच्यातलं सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831, रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863, महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 1869, अरविंद घोष 15 ऑगस्ट 1872 आणि जे कृष्णमूर्ती 11 मे 1895. तर सावित्रीबाई फुले या एक समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व भारतात महिलांची स्थिती सुधारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय आंदोलनासाठी महिलांना संघटित करण्याच्या दिशेने त्यांनी काम केले. आपले पती महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून पुण्यात पहिले भारतीय कन्या विद्यालय स्थापन केले. आज त्याच विद्यालयाचे युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झाले. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी म्हणून आपण ओळखतो. आपली जी सेट परीक्षा आहे, महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये जी सेट परीक्षा कंडक्ट केली जाते ती सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कंडक्ट करत असते. आणि बऱ्याच वेळेला नेट किंवा सेट परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो की पुणे विद्यापीठाचं नाव कोणत्या स्त्री शिक्षण तज्ज्ञांच्या नावावरून दिलं गेलं, तर सावित्रीबाई फुले यांच्या नावावरून ते दिलं गेलेलं आहे. जात आणि लिंगावर आधारित लोकांच्या भेदभावपूर्ण आणि अनुसूचित वर्तनाला संपवण्याच्या दिशेने त्यांनी काम केलं. त्यांची एक कविता मी तुम्हाला इथं देत आहे. या कवितेतल्या काही ओळी कदाचित नेट किंवा सेट परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे, म्हणून ही कविता आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जा शिक्षण घ्या, स्वावलंबी व्हा, उद्योगी व्हा, काम करा, ज्ञान आणि धन कमवा. ज्ञानाशिवाय सर्व काही हरवते, ज्ञानाशिवाय आपण पशुसमान बनतो. आत आळशी बसू नका, जा शिक्षण घ्या. दबलेल्या आणि त्यागलेल्यांचे दुःख संपवा. तुम्हाला शिकण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, म्हणून शिका आणि जातीच्या बेड्या तोडा. ब्राह्मणांचे धर्मग्रंथ लवकर फेकून द्या. रचना सावित्रीबाई फुले यांची आहे. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत शिक्षण हा फक्त ब्राह्मण जातीत असलेल्या किंवा उच्च जातीसाठीच विशेष अधिकार मानला जात होता. ते सावित्रीबाई फुले यांना मान्य नव्हतं. स्त्रीवादी विचारसरणी. स्त्रीवाद या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्द फेमिना पासून झाली आहे, ज्याचा अर्थ स्त्री असा आहे आणि त्यामुळे तो स्त्रीचे हक्क, दर्जा आणि सामर्थ्य या संबंधितही आहे. स्त्रीवादी विचारसरणी लिंग आणि लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याच्या विविध सामाजिक कार्यांपैकी एक म्हणजे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1874 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील मागासलेल्या घटकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे आणि त्यांना ब्राह्मणवादी राजकीय राजवटीतून मुक्त होण्यास मदत करणे हा होता. तसेच 1854 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले म्हणूनही त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि 1892 मध्ये त्यांनी 52 काशीसोबत रत्नाकर हा ग्रंथ प्रकाशित केला. तसंच त्यांनी पीडित जाती आणि समुदायांना शिक्षण घेण्यास आणि शोषणाच्या बेड्यातून
मुक्तीने जगण्यासाठी 1852 मध्ये महिला हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महिला सेवा मंडळ देखील सुरू केले. या संस्थेमध्ये सर्व जातीतील महिलांनी सहभागी व्हावे अशी सावित्रीबाई फुले यांची इच्छा होती. तसंच त्यांनी बालविवाह आणि विधवा पुनर्विवाहाविरुद्ध जागरूकता निर्माण केली. महिलांनी शाळेत जाण्यासाठी शिष्यवृत्ती महिलांना देण्यात यावी, त्यांना प्रोत्साहन करण्यात यावी असा त्यांचा आग्रह होता. अध्यक्ष असलेल्या एक धाडसी पाऊल त्या पुढे टाकत होत्या. बालहत्या रोखण्यासाठी आणि स्तनपान करणाऱ्या विधवा आणि बलात्कारित पीडितांची काळजी घेण्यासाठी ज्योतिबाराव आणि सावित्रीबाई फुले यांनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. आता सावित्रीबाई फुले यांची साहित्य संपदा म्हणजे काव्य फुले हा कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. तसंच ज्योतिरावांचे भाषणं त्यांनी संग्रहित केले. सावित्रीबाईंची ज्योतिरावांना लिहिलेली पत्रे ही सुद्धा त्यांनी संग्रहित करून ठेवलेली होती. तर ही आपण आज सावित्रीबाई फुले या शैक्षणिक विचारवंतांचे विचार बघितले. आता जे नेट परीक्षेमधले काही प्रश्न विचारले गेले आहेत ते 1-2 प्रश्न मी तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण बघूया. त्याच्यातील पहिला प्रश्न म्हणजे भारतीय तत्वज्ञानांना त्यांच्या जन्मवर्षानुसार कालक्रमानुसार लावा. त्याच्यात ए आहे अरविंद घोष, बी स्वामी विवेकानंद, सी जे कृष्णमूर्ती, डी रवींद्रनाथ टागोर. तर याच्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डी म्हणजे पहिलं रवींद्रनाथ टागोर, बी स्वामी विवेकानंद, ए अरविंद घोष आणि सी जे कृष्णमूर्ती. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे? ए अनुसूचित जातींचा उत्कर्ष, बी गरीब लोकांचे पुनर्वसन, सी महिलांचे शिक्षण आणि डी झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांनी काय काम केले. तर या चारही ऑप्शन हे आपल्याला योग्यच वाटतात, परंतु आपल्याला एकच ऑप्शन त्याच्यातलं निवडायचं आहे आणि ते म्हणजे त्याच्यातलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक सी, महिलांचे शिक्षण. हे त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांचं नाव महिलांच्या शिक्षणासाठी घेतलं जातं. नंतर प्रश्न क्रमांक तिसरा, सावित्रीबाई फुले यांचे योगदान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आहे? तर ए शांतता शिक्षण, बी कला शिक्षण, सी अनुसूचित जातीसाठी शिक्षण, डी महिला शिक्षण आणि ई बालसंगोपन मुलांचे शिक्षण. तर याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे होते. मी तर ऑप्शन तुम्हाला दिलेले नाही आहेत. तर ए बी बी सी सी डी ई डी असं ऑप्शन दिलेले होते. तर त्यांनी जे काम केलं आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक सी अनुसूचित जातीसाठी शिक्षण आणि डी महिला शिक्षण. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन सी आणि डी येणार. अशा प्रकारे हे नेट परीक्षेतले प्रश्नांची उत्तरे आपण बघितली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.